मोदी सरकारचा फडणवीस सरकार होश में आओ, राज्य सरकार होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, भाजपची सरकार होश में आओ, भाजपची सरकार होश में आओ। महाराष्ट्र प्रदेशच्या मार्गदर्शनाखाली आमच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातलं सरकार किती खोटं आहे। हजारो लाखो लोकांना या ठिकाणी आपण बघताय की शेतकरी आशेने बघतायत। ज्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय, ज्या शेतकऱ्यांचं पीक होऊन गेलंय, जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकडे वाट बघते, ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी मोठी ह्या ठिकाणी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर पैसे देतो। आज सगळ्यात कुणाला 5 पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। या राज्यातल्या शेतकरी वाट बघतंय की मायबाप सरकार आम्हाला मदत करेल, पण यांची मदत ही फक्त कागदावरची आहे। हजारो कोटी त्यांनी सांगितलं की 33,000 कोटी या ठिकाणी या शेतकऱ्याला आम्ही देणार आहे। आज सगळी 5 पैसे कुणाच्या देखील खात्यावर आले नाहीत। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय। शेतकऱ्याचा दिवस आज अंधार आहे। शेतकरी कुठली खरेदी करू शकत नाही, शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही, पण हे मंत्री संत्री हे मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात। म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करतोय। आम्ही या ठिकाणी खळला आणि भाकरी या ठिकाणी खाऊन आज ह्या शासनाच्या ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय। त्यांना अनेक वेळा फक्त घोषणा करायच्या, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर आज सगळ्यात काय आलं नाही, म्हणून काळी